नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार आणि तुमचा इंग्रजी बोलायचा सराव सुद्धा चालूच असणार। आणि त्याचप्रमाणे तुम्ही आपले सगळे व्हिडिओ सुद्धा बघितलेच असतील। रिसेंटलीच मी तुमच्या मोठ्या आणि इम्पॉर्टंट कमेंटचं आन्सर केलेलं आहे, ते म्हणजे आपल्या शीतल द रीडर व्लॉग्स या चॅनल वरती मला खूप साऱ्या पेरेंट्सच्या कमेंट आल्या होत्या की मॅडम मुलांसाठी पुस्तकं सजेस्ट करा म्हणून। तर मी खूपच महत्त्वाची, अमेझिंग, वंडरफुल अशी बुक्स सजेस्ट केलेली आहेत, जेणेकरून मुलांची इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस चांगली होईल, त्यांचं सेंटेन्स स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होईल, त्यांची लँग्वेज स्किल इम्प्रूव्ह होईल, त्यांची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होईल। तर ही बुक्स मी स्वतः सुहानी सोबत 2-3 महिने यूज करून बघितली, त्याच्यानंतरच मी ही मुलांना सजेस्ट करते। म्हणून जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आणि चॅनलचं नाव सुद्धा तुम्ही बघू शकता, शीतल द रीडर व्लॉग्स या चॅनल वरती तो व्हिडिओ अवेलेबल आहे। म्हणून जाऊन नक्की बघा। मी त्या व्हिडिओ मध्ये ती पुस्तकं तुम्ही कुठून विकत घेऊ शकता, कशी यूज करू शकता, ते सगळी माहिती सांगितली, म्हणून तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि कसा वाटला त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला नक्की सांगा। आणि त्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण त्या चॅनलवरती तुम्हाला खूपच छान छान व्लॉग्स बघायला भेटणार आहेत। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण कूडचा पूर्ण यूज म्हणजे कूडचा कोणत्या पद्धतीने इंग्रजीमध्ये यूज केला जातो ते बघणार आहोत। म्हणजे आज जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर 100% तुमची कूड विषयी तुमचा जोही डाऊट असेल तो क्लिअर होईल। तर कूडचा पहिला जो यूज केला जातो तो म्हणजे कॅन। हे कूडचं पास्ट रूप आहे, म्हणजे भूतकाळात वापरलं जातं। जसं की आपण भूतकाळामध्ये काहीतरी आपली ॲबिलिटी असेल, काहीतरी आपण करू शकत होतो पण ते आता करू शकत नाही, तर ते सांगण्यासाठी आपण कूडचा यूज करतो। जसे की शाळेत असताना मी अस्खलित इंग्रजी बोलू शकत होतो, शाळेत असताना, पण आता नाही येत, तर ते तुम्ही बोलू शकतात व्हेन आय वॉज ॲट स्कूल, व्हेन आय वॉज ॲट स्कूल आय कुड। ही तुमची काय पास्टची ॲबिलिटी तुम्ही सांगत आहे की मी तेव्हा करू शकत होतो, तर तुम्ही तेव्हा काय बोलणार? आय कुड स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, म्हणजे काय? अस्खलित। नेक्स्ट, आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही, आम्ही तिथे वेळेवर पोहोचू शकलो नाही, तेव्हा सुद्धा तुम्ही कुडचा यूज करणार। वी कुड नॉट रीच ऑन टाइम, वी कुड नॉट रीच ऑन टाइम। मी नाही म्हणू शकलो नाही, I could not say no, I could not say no। आता हा झाला फर्स्ट यूज, म्हणजे पास्टची ॲबिलिटी सांगायच्यासाठी आपण कूडचा यूज करत असतो। कॅनचं फास्ट रूप आहे कूड। सेकंड कूडचा यूज होतो तो म्हणजे शक्यता व्यक्त करण्यासाठी, पण खूप कमी प्रमाणात। शक्यता व्यक्त करायची असेल, खूपच आपल्याला खूप कमी शक्यता असेल की असं घडू शकतं, तेव्हा आपण कूडचा यूज करतो। फॉर एक्झाम्पल, काहीही घडू शकतं, काहीही घडू शकतं, एनिथिंग कुड हॅपन, एनिथिंग कुड हॅपन। त्याच्यानंतर जो तिसरा जो यूज असतो तो म्हणजे कुणाची तरी परमिशन घेण्यासाठी किंवा कुणाला तरी काहीतरी क्वेश्चन विचारण्यासाठी पोलाइट वे मध्ये, तर त्यासाठी आपण कूडचा यूज करतो। जसे की मी तुझे लॅपटॉप वापरू शकते का, मी तुझे लॅपटॉप वापरेल तर तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना, वापरू शकते का, असं विचारायचं असेल तर तुम्ही तेव्हा काय यूज करणार? कूड। Could I use your laptop? Could I use your books? Could I use your notebook, bike? कुठलेही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही त्यासाठी पोलाइट साठी, खूपच पोलाइट तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही त्यासाठी कूडचा यूज करणार। नेक्स्ट, परवानगी घेण्यासाठी पोलाइट वे मध्ये, मी आता जाऊ शकते का? Could I go now? मी आता जाऊ शकते का? Could I go now? नेक्स्ट आहे सॉरी, मी तुमचा कॉल घेऊ शकलो नाही, मी मीटिंग मध्ये होतो, असं सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही काय यूज करू शकतात? कूड। सॉरी, आय कुड नॉट आन्सर युअर कॉल बिकॉज आय वॉज इन अ मीटिंग, किंवा सॉरी, आय कुड नॉट आन्सर युअर कॉल, आय वॉज इन अ मीटिंग, मीटिंग मध्ये असल्यामुळे मी तुमचा कॉल घेऊ शकलो नाही। नंतर हा जो यूज आहे तो तुम्ही करू शकतात, आपल्याला जर कोणाला काही सांगायचं असेल की मी हे काम करू शकलो असतो, मी तुला मदत करू शकलो असतो, मी तुला पैसे देऊ शकलो असतो, मी त्यांना मारू शकलो असतो, तर शकलो असतो त्याच्यासाठी सुद्धा आपण कूडचा यूज करतो। पण पहिले आपण जी सेंटेन्सेस बघितली, जसे की पास्टची ॲबिलिटी तुम्हाला सांगायची असेल तेव्हा आपण कूडचा यूज करतो, पण तेव्हा आपण कूड सोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच यूज करतो, V1च असतं। पण जेव्हा तुम्हाला सांगायचं असेल, बघू शकता तुम्ही कुड स्पीक,
कुड नॉट रीच ऑन टाइम, सगळ्या ठिकाणी क्रियापदाचे पहिले रूप आहे. पण जर आपल्याला असं सांगायचं असेल की मी करू शकलो असतो, तर तेव्हा तुम्हाला कुड सोबत V3 चा यूज करायचा आहे. जसे की मी तुझी मदत करू शकलो असतो, आय कुड हॅव, आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय यूज करायचंय, कुड हॅव. फक्त कुड नाही, कुड हॅव आणि क्रियापदाचे तिसरे रूप V3, आय कुड हॅव हेल्प्ड यू. त्याच्यानंतर मी त्यांना मारू शकलो असतो असं तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलणार आय कुड हॅव बीटन देम, आय कुड हॅव बीटन देम. नेक्स्ट आपला यूज आहे, जर आपल्याला असं कुणाला तरी रागात बोलायचं असेल की तू हे करू शकतोस, तर तेव्हा आपण कुडचा यूज करून त्यांना बोलू शकतो. जसे की तू थोडा आनंदी दिसण्याचा प्रयत्न करूच शकतोस, म्हणजे आपण त्यांना असं टोन मध्ये बोलतोय, तर तेव्हा सुद्धा तुम्ही काय बोलणार, कुडचा यूज करून बोलणार. यू कुड ट्राय टू लुक अ लिटल हॅपियर. त्याच्यासाठी तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूपच यूज करायचं V1, यू कुड ट्राय टू लुक अ लिटल हॅपियर. म्हणजे काय, तू थोडं आनंदी दिसण्याचा प्रयत्न करू शकतोस. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये कुडचे जे जे यूज इंग्रजीमध्ये केले जातात ते मी तुम्हाला सगळे यूज मी सांगितलेले आहेत. तुम्हाला जर हे सेंटेन्सेस नोट करून घ्यायचे असतील तर मी बाजूला होते, तुम्ही हे सेंटेन्सेस नोट करून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून नोटबुक मध्ये तुम्ही हे सेंटेन्सेस लिहून काढू शकतात. आणि याचा तुम्ही वारंवार जर अभ्यास केला तर तुम्हाला कुडचा यूज तुम्ही पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेले आहात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच मी जे पुस्तकांचे सांगितलंय की मुलांसाठी मी पुस्तकं सजेस्ट केलेत, ते खूपच वंडरफुल पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांमुळे तुमच्या मुलांची रीडिंग, स्पीकिंग आणि रायटिंग या तिघ स्किल इम्प्रूव्ह होतील. म्हणून तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा शीतल द रीडर व्लॉग्स या चॅनलवरती. थँक्यू सो मच.